मला सोडून जाऊ नको जानकी. नरसिंहराव सावरा, कप्तान जीव घेतला त्याचा. काल रात्री मी जे काही केलं ते काय होतं? जे काही झालं त्यात चुकीचं काहीच नाही वाटलं. मी जे काही पाहिलं त्यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. तुमच्या मिठीत खूप सुरक्षित वाटत होतं मला. जळी स्थळी काष्ठी पाशानी एकच माणूस दिसतोय. ते काय प्रेमाभिमात पडला का काय? जानकी आणि नर्मदा वहिनी दोघींभोवतीच तुझ्या आयुष्याचे सगळे योगायोग गुंतलेले आहेत. काय ग, तुझं रेशन कार्ड आलं का नाही? आता काय, पॅन कार्ड, पासपोर्ट, लायसन्स सगळंच या पत्त्यावर करावं लागेल नाही का? हे बघ, माझं मी बघून घे. त्यासाठी तुला अस्वस्थ व्हायची गरज नाही. कोणतरी आधीच पेटवलेल्या चुलीवर स्वतःची भाकरी भाजून घेताना तुला लाज कशी वाटत नाहीये ग? हेच जर तू मला चांगल्या पद्धतीने सांगितलं असतंस ना तर कदाचित मी ऐकलंही असतं. पण आता काय? आता काय? हे बघ राधिका, तुझं हे वागणं वेळीच सुधार, नाहीतर मी काही गप्प बसणार नाही. मी हे सगळं काकांच्या कानावर घालेन. म्हणजे तू अजून डॅडना काहीही सांगितलेलं नाहीस? कमाल आहे. मला वाटलं माझं हे वागणं एखादी पत्रकार परिषद घेऊन तू जाहीर सुद्धा केलं असेल. कदाचित मी हे सगळं करायला मागे पुढे सुद्धा बघणार नाही. आली, मला तुझ्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुला जे काही करायचं असेल ना ते तू कर. अच्छा, म्हणजे तू हे सगळं आता उघड उघड करतेस? जनाची नाही ग, पण मनाची तरी लाज बाळग. आली, मोठी हो आता. वयाने बुद्धीही वाढू दे तुझी, नाहीतर एखाद दिवशी सायकियाट्रिक ट्रीटमेंट घ्यावी लागेल तुला. मी राधिका ताईंशी जे बोलले ते बरोबर का चूक आहे मला नाही माहीत. पण आज पहिल्यांदाच कोणाचा तरी मनापासून राग आला. परशुदादांपेक्षाही जास्त राग आला मला त्यांचा. का मला एवढा राग आला? कारण माझं काहीतरी ते माझ्यापासून हिरावून घेत आहे आणि तरी मी मात्र काहीच करू शकत नाहीये. हर्षपताई, एक लय भारी बातमी आहे. कण्या, शुद्ध बोलता येत नाही, नीट बोलायला लागलायस ना आता? आज मी माझ्या स्टाईलनी बोलणार आहे, कारण मला लय आनंद झालाय. झालंय काय याचं? अगं, आपले नरसिंह भाऊजी मंत्री झालेत. मंत्री खरंच लय भारी बातमी आहे. तू इकडे थांब, मी यांना भेटून आलाय. हो, धन्यवाद. बर, अभिनंदन. शेवटी मंत्रिपदानं तुमच्या पायाशी लोळण घेतलीच. तुमच्या या यशासाठी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुझंही वेळोवेळी तुम्हाला जे सल्ले दिलेस त्यामुळेच मी खरं तर इथपर्यंत पोहोचू शकलो राधिका. अंधारात चाच पडणाऱ्या एखाद्या माणसाला प्रकाशाचा किरण दिसावा तशी तू भेटलीस मला. तसं काही नाहीये नरसिंहराव. या यशात सगळ्यांचा वाटा आहे. आत्याबाईंचा देवधर्म, वाकनिसांची बुद्धी, जानकीचा पायगुण आणि माझे सल्ले, योगायोग जुळून यावेत ते असे. आधी ज्यांची तू नावं घेतलीस ते ग्रह माझ्या पत्रिकेत आधीपासूनच होते. तुझं येणं खूप महत्वाचं ठरलंय. नरसिंहराव, तुम्ही आता मला लाजवताय. मी तुम्हाला कधी बोलले नाही, पण तुम्ही पहिल्यापासूनच माझे हिरो आहात. हे मला तू यापूर्वीही सांगितलंस राधिका. हो, पण मी तुम्हाला हे सांगितलं नव्हतं की ज्या वेळी तुम्ही काकांच्या घरी काही राजकीय कामासाठी यायचा त्यावेळी मी तुम्हाला चोरून पाहायचे. काकांचंही हे म्हणणं होतं की माझा हा कार्यकर्ता
एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. राधिका, तो दिवसही आता दूर नाही. फक्त तू माझ्या सोबत राहा, सल्लागार म्हणून, मार्गदर्शक म्हणून. राजकारणातल्या या खडतर प्रवासात मला तुझी गरज आहे. ज्या ज्या वेळी तुमच्या पुढे कुठलाही प्रश्न उभा राहील त्या त्यावेळी मी तिथे असेल. अगदी कुठेही असले तरी. कुठेही असले तरी म्हणजे? हे बघ राधिका, मला तुझी गरज आहे आणि तुलाही कोणाच्या तरी आधाराची. योगायोगाने आपल्या दोघांच्या गरजा जुळवून आल्यात. आता बाई, लक्षवंत, बरीच लवकर आठवण झाली म्हणायची. मला वाटलं विसरलास का काय? आता बाई, माझं नाव घोषित झाल्या झाल्या मला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जावं लागलं म्हणून, नाहीतर. हो हो, तुला कुठे दोष देते मी? मला कळतं ना एवढं. घरात एखादी वस्तू निरुपयोगी झाली की घरातल्या माणसांचं तिच्याकडे दुर्लक्ष होणारच. आता बाई, माझ्यासाठी तू एखादी वस्तू नाहीयेस. गेले काही दिवस तू जो वागतोयस त्याच्यावरनं मला तरी तसं वाटलं. काय झालंय काय तुला आत्याबाई? माझ्या आयुष्यातला इतका आनंदाचा प्रसंग म्हणून मी तुला भेटायला आलो आणि तुझा सूर असा नाराजीचा का? जाऊ दे ना, काय माझ्या म्हातारीचं घेऊन बसलायस? माझी लाकडं गेली अर्धी. बस झाला आत्याबाई, आता एक शब्दही असा ऐकून घेणार नाही मी. काय झालंय काय ते तरी सांग. ज्यांच्यामुळे तुला यश मिळालं असं तुला वाटतंय त्यांना भेटून आलायस ना, मग झालं तर. कोणाबद्दल बोलतेस तू? स्पष्ट बोललं तर चालेल. तसा मला अंदाज आलाय, त्यामुळे नावासकट बोललीस तरी चालेल. ती राधिका अजून घरातच आहे. तिला मी इथून निघून जायला सांगितलं होतं. आत्याबाई, राधिका या घरातच राहणार. हा विषय सोडून दुसरं काहीही बोल. दुसरं काही बोलायला शिल्लक ठेवलंयस तू? आणि तिने इथेच राहावं असा हट्ट का तुझा? याचं सगळं श्रेय तिला जातं असं मला वाटतं, म्हणून ती या घरातच राहणार. ज्याला कोणाला काय करायचंय त्याने ते करावं. नरसिंह, हे मी खपवून घेणार नाही. आत्याबाई, आजपर्यंत खपवून न घेता येण्यासारख्या अनेक गोष्टी मी खपवून घेतल्यात. त्यामुळे आता तुमची पाळी. काय मंत्रीणबाई, कसला विचार करताय एवढा? काय ग, काय झालंय? काही नाही. माझ्या वाटण्याला या घरात काही किंमत उरली आहे का? अरे बापरे, तू दुःखी आहेस, रागावली आहेस, चिडली आहेस का संतापली आहेस? काय झालंय काय? मी संतापली तरी कोणाला काय घेणं देणं असणार? जानकी, काय झालंय काय? वामून आता मला वाटतंय की आर्यनचा खून परशुदादांनी केलाय. तू काय बोलतेस? तुला कळतंय जानकी? वेड लागलाय तुला?
मी वेडी नाहीये वामनदादा. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय हॉस्पिटलामध्ये. वाटेल ते बोलू नको जानकी. गेल्या वेळेलाही असंच काहीतरी बोलली होतीस आणि नंतर खोट्यात पडली होतीस. याही वेळेला तसंच काहीतरी होईल. यावेळी कोणी माझ्यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, पण मी काय काय मी आर्यनचा खून परशुनी केला हे तू प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंयस. आणि हे फक्त एकटा मी नाही विचारत आहे. प्रत्येक माणूस तुला हाच प्रश्न विचारेल. तेव्हा काय उत्तर आहे तुझ्याकडे? पण तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? कारण आर्यनचा खून झाला त्या दिवशी परशु दादा बरोबर दिल्लीला गेला होता. कसं शक्य आहे वामनदादा? माझी खात्री आहे की ते परशुदादाच होते. त्यांनी खोटी दाढी लावली होती आणि ती काढताना मी त्यांना पाहिलंय. आणि आता तर परशुदादांना माझा संशय सुद्धा आलाय. हे जे तू माझ्याशी बोलतेस हे या आधी कुणाशी बोललीयस? यांना मी सांगितलं होतं, पण बाकी कोणाला नाही. पण मग ही बातमी परशुपर्यंत कशी पोचली? म्हणजे तुला असा संशय आहे हे त्याला कसं कळलं? समजा जर तिथे तोच असेल तर त्यांनी तुला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं? नाही. मग त्याला हे कसं कळलं? तू जर हे फक्त दादाशी बोलली असशील तर याचा अर्थ हे त्याला दादानीच सांगितलं. हे का सांगतील परशुदादांना? तेच मलाही कळत नाहीये. दादाला ह्या परशूचा सध्या इतका पुळका का आलाय? वामनदादा, माझा परशुदादांवर संशय आहे. पण जर ह्यांचा या सगळ्यामध्ये संबंध असेल ना, तर हा विषय आपण इकडेच थांबूया. जानकी नाही, असं स्वतःच्या सोयीने प्रत्येक गोष्टीकडे तुला नाही बघता येणार. खरं तर दादा परशुला दिल्लीला घेऊन गेला ना, तेव्हाच मला काहीतरी संशय आला होता. आता जरा खोलात शिरलंच पाहिजे. पण वामनदादा, आता हे सगळं मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. मामा, थोडं खाऊन घ्या. तू खाल्लंस? काय गंमत आहे ना, दोघेही सर्वस्व गमावलेल्या एकमेकींना आधार देतात. आता आपल्याला हेच करायचंय. खरं सांगू, जेवढं दुःख, जेवढा त्रास विनायक गेला तेव्हा झाला होता ना, तेवढं यावेळेला नाही झाला. जणू काही मला माहीतच होतं की सगळं घडणार. असं का म्हणताय मम्मा? मम्मा, काल काल हॉस्पिटलमध्ये या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाबांचं नाव घेतलं का? या विषयावर आता आपण बोलायलाच हवं.
कधी ना कधी बोलावं लागणारच आहे ना. मग तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळलं पाहिजे. खरं तर सगळंच मनात मी काढून टाकलं होतं. अगदी विनायकच्या मृत्यूचा. पण आता एवढं सगळं अचानक झालं आणि मला खरंच असं वाटतं की बाबांनी हे सगळं. बाकी काही असलं ना मृत, तरी माझं तुझ्या जीवापाड प्रेम आहे ग. अगदी तुझ्यामध्ये मी माझ्या आर्यनला पाहते. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये बेटा. आणि माझ्या मनात कुठलेही नवीन प्रश्नही नाहीये. तू हवं तर मला सोडून जाऊ शकतेस. मी तुला अडवू शकत नाही. बाबा मी का जाऊ तुम्हाला सोडून? कारण माझ्या तोंडून झालेलं उत्तर तुला ऐकवणार नाही. मग तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे जर तुम्ही माझ्यापासून दूर जाणार असाल तर मला नाही ऐकायचंय त्या प्रश्नाचं उत्तर. कारण मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले तेव्हाच या घराने मला सुख दिलं. काय सुख दिलं तुला या घराने? मी तरी काय सुख दिलं या घराला? एका फालतू मुलीच्या नादाला लागून मी माझ्या नवऱ्यावर संशय घेतला. एक सून म्हणून मी काय दिलंय या घराला? अगं बेटे, तू सून नाहीयेस माझी. एक आहेस माझी लेक, एकुलती एक. ताई, तू आज रात्री 12 वाजेपर्यंत जागणार आहेस? का? जागून काय करायचंय? अगं का म्हणजे उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माहित नाही का? म्हणून मी रात्री 12 वाजेपर्यंत जागणार आहे. मला भाऊजींना आणि तुला विश करायचंय ना. गण्या, जे काही करायचं असेल ना ते उद्या कर. ताई, हीच तर वेळ आहे. आम्ही सगळे शाळेतले मित्र पण रात्री 12 वाजताच विश करतो. गण्या, नाही म्हटलं ना एकदा, जाऊन झोप जा. मी नाही झोपणार. मला भाऊजींना विश करायचं म्हणजे करायचे. गण्या, झोपला का नाहीस अजून? भाऊजी, ते तुम्हाला विश करायचं होतं म्हणून. उशिरापर्यंत जागलास तर सकाळी उठायला उशीर होईल. शाळा आहे ना उद्या. भाऊजी, पण मला तुम्हाला विश करायचंय. सांगितलं ना, गप गुमान जाऊन झोप. मी परशुदादांबद्दल तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही त्यांना बोललात का?